हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण कैरीपासून बनवलेला लोणच्याचा एक प्रकार पाहणार आहोत. हे लोणचं जे आहे ते अगदी झटपट बनणारं असणार आहे. त्याचबरोबर मोजक्या साहित्यात टेस्टी असं असणार आहे. तर असं हे अगदी काही मिनिटात बनणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता फार वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. कैरीचं लोणचं बनवण्यासाठी या ठिकाणी मी तोतापुरी आंबा जो असतो तो आंबा सिलेक्ट केलेला आहे, जो आंबा कमी आंबट असतो. त्याचबरोबर हा आंबा घेताना आपल्याला कच्चा असा घ्यायचा आहे. पिकलेला आंबा आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये. आंबा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कापडानं तो व्यवस्थित असा कोरडा करून घ्यायचा आहे. मी या कैरीची साल काढून घेणार आहे. सुरुवातीला मी देठाकडचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर साली सहित हवं असेल लोणचं तर तुम्ही साल नाही काढली तरी देखील चालेल. अशा प्रकारे मी दोन्हीही कैरीच्या साली ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता ही कैरी जी आहे ती आपल्याला बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता, पण थोडीशी बारीक आपण कट केली तर ती आपल्याला खाताना छान अशी व्यवस्थित मजा येते. म्हणून मी बारीक आकारात कट करून घेणार आहे. पूर्ण दोन्हीही कैऱ्या ज्या आहेत त्या आपण कट करून घेऊयात. बारीक आकारात कट केल्यामुळं आपण जे काही बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ते काय होतील, त्याच्या मला प्रत्येक छोट्या छोट्या फोडीला लागले जातात आणि ती खाताना आपल्याला मजा येते. आणि जर तुमच्या फोडी मोठ्या असतील तर ते काय होईल, मोठ्या साईजमुळं पूर्ण छोट्या छोट्या पार्टमध्ये ते आत जाणार नाही. लोणचं जे आहे ते आपलं मुरणार नाहीये. आपण लगेचच खायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळं शक्यतो कट करताना बारीक आकारात कट करायची. तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कशी बारीक आकारात कट करून घेतलेली आहे ते. दोन्हीही कैऱ्या आपण बारीक आकारात कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर फोडणीसाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 3 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये मोहरी ऍड करायची आहे. 1.5 टेबलस्पून होईल इतकी मोहरी आपण याच्यामध्ये ऍड करून घेतोय. मोहरी चांगली तडतडली की आपण याच्यामध्ये हळद घालणार आहोत. पाव टीस्पून होईल इतकी हळद आपण याच्यामध्ये ऍड करतोय. हळद ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग ऍड करायचा आहे. पाव टीस्पून होईल इतका हिंग देखील आपण यामध्ये ऍड करून घेतोय. हळद आणि हिंग ऍड करून झाल्यानंतर गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि आता आपल्याला ही फोडणी जी आहे ती एक 50% होईल इतकी थंड होऊ द्यायची आहे. आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर जी आहे ती लगेच घालायची नाही. लाल मिरची पावडर आपण लगेचच घातली तर त्याचा कलर जो आहे तो काळा पडतो आणि त्यामुळे पूर्ण लोणच्याचा कलर काळा होतो. फोडणी जी आहे ती आपली आता गार झालेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये गूळ ऍड करायचा आहे. गूळ किंवा साखर यामधलं काहीही तुम्ही ऍड करू शकता. मी या ठिकाणी गूळ ऍड करणार आहे. गुळाची गोडी जी असती ती वेगळी असती आणि गूळ जो आहे तो साखरे इतका शरीराला हानिकारक नाहीये. त्यामुळं अर्धी वाटी होईल इतका मी गूळ घेतलेला आहे. गूळ थोडासा बारीक असा करून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये आपण ऍड करतोय. गूळ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करायची आहे. लाल मिरची पावडर ऍड करताना शक्यतो कलरसाठीची जी मिरची पावडर असते ती ऍड करायची, ज्यामुळं लोणच्याला कलर जो आहे तो चांगला येतो आणि लोणचं दिसायला अगदी आकर्षक असं दिसतं. त्यामुळं या ठिकाणी मी 1.5 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर जी आहे ती याच्यामध्ये ऍड करणार आहे. तुमच्या मिरचीचा तिखटपणा जसा असेल त्या प्रमाणात तुम्ही लाल मिरची पावडर जी आहे ती ऍड करू शकता. लाल मिरची पावडर ऍड करून झाल्यानंतर हे थोडंसं परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे. मीठ ऍड करताना बारीक मीठ ऍड करायचं. चवीनुसार मीठ ऍड करूयात. सुरुवातीला थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं, नंतर आपण टेस्ट करून हवं असेल तर ऍड करू शकतो. तर हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता तुम्हाला हे कोरडं जरी वाटत असेल तरी नंतर त्याला गुळाचं आणि मिठाचं पाणी जे आहे ते सुटतं. तर आपण जी काही कैरी कट करून घेतलेली ती सगळी कैरी देखील याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊयात. लोणचं जे आहे ते आपलं झटपट लोणचं आहे. आपण लगेचच खायला घेणार आहोत. त्यामुळं कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला पातळ ठेवायच्यात.
फोडी ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या चौकोनी ठेवल्या तरी चालतील किंवा उभे स्लाइस जरी केले तरी देखील चालेल, पण खूप मोठ्या फोडी ठेवू नका, नाहीतर लोणच्याचा आपल्याला छान असा आस्वाद घेता येणार नाही, त्याची टेस्ट आहे ती एकदम अशी छान लागणार नाही. तर आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मिक्स करायला थोडंसं आपल्याला पेशन्स पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझा पॅन जो आहे तो अगदी काठोकाठ भरून गेलेला आहे. तुम्ही घेताना थोडंसं भांड्याची साईज जी आहे ती मोठी अशी घ्या. 4 ते 5 मिनिटं हे लोणचं जे आहे ते मी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे. आता बघा तुम्ही लोणच्याला कलर जो आहे तो अतिशय छान आलेला आहे. अगदी रेडिश असा कलर आलेला आहे. लाल मिरची पावडर तुम्ही कशी वापरता आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे अगदी गरम तेलात लाल मिरची पावडर ॲड करायची नाही. हे लोणचं जे आहे ते तयार झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण असंच ठेवून द्यायचं. त्याच्यात जर काही मिठाचे किंवा गुळाचे खडे असतील तर ते काय होतात पूर्ण विरघळून जातात आणि त्यामुळं आपलं आंबट गोड असं लोणचं जे आहे ते रेडी होतं. तर अशा प्रकारे हे आपलं लोणचं जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर असं हे कैरीचं झटपट लोणचं तुम्ही देखील नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं लोणचं कसं बनलेलं आहे. तर ही होती आपली आजची कैरीचं लोणचं बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.